सध्या आंब्यांचा सीझन. फळांचा राजा असलेल्या आंबा या फळाचे सर्वांनाच आकर्षण असते. त्यातील गोडवा अवीट असल्यानं जीवनही समृद्ध करणाऱ्या या आंब्याचा महोत्सव दरवर्षी श्री कालिका देवी माता मंदिरात साजरा केला जातो. यंदाही संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अण्णासाहेब पाटील यांनी आंबा खाण्याच्या स्पर्धेचं आयोजन केले होतं. लहान मुलांसाठी ठेवलेल्या या स्पर्धा 3 गटांमध्ये घेण्यात आल्या. यावेळी अण्णासाहेब पाटील यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केलं. त्याच्या निमित्ताने आपण आंबे खाण्याची स्पर्धा घेतलेली आहे. या स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला मी प्रथम त्यांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आंबा खाताना तो पूर्णपणे व्यवस्थित चुकून खायचा आहे, सोडून खायचा आहे. साल्ट्याला सुद्धा रस ठेवायचा नाही आहे, पोळीला रस ठेवायचा नाही आहे. आणि चांगल्या पद्धतीने खाल्ल्यानंतर जो जितक्या लवकर खाईल त्याला बक्षीस मिळणार आहे. लवकरात लवकर खायचं आहे म्हणजे प्रत्येकाचं टायमिंग मोजलं जाणार आहे. आता एका वेळेला 10 मुलांचं एक लाईन ही घ्या, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा घ्या, एक ग्रुप घ्या. यानंतर आंबे खाण्याच्या स्पर्धेस प्रारंभ झाला. अनेक पालकांनी आपापल्या पाल्यांना स्पर्धेत सहभागी केलं होतं. उत्सुकता, आकर्षण आणि वेगळेपणा हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरलं. लहानग्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन प्रतिसाद दिला. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि आनंद यामुळे स्पर्धेत चुरस निर्माण झाली होती. श्री कालिका देवी मंदिर संस्थांच्या आवारात झालेल्या या स्पर्धेत सुमारे 100हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना अण्णासाहेब पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं. प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र आणि विजेत्या स्पर्धकांना मेडल्स प्रदान करण्यात आली. याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राजू शिंदे, राजेंद्र शेळके, भरत पाटील, सुनील बिरारी, पांडुरंग मोडकर, कांचन पाटील, दीपिका पाटील, तन्मय कर्णिक, मनीषा काठे, कुणाल घाणे, पवन पवार यांच्यासह पालक उपस्थित होते. या आगळ्यावेगळ्या स्पर्धेनं पालक आणि स्पर्धक आनंदित झाले होते. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.